students, today we are going to study about the last part in our unit number 3.3, note taking and note making. Dear friends, up to now we have completed in all angle the uh, table blanks or styles of note making, such as table. By using the passage, we are going to fill the blanks in the table. Then also we have completed pie chart by using the passage. Then also we have completed bar graph by using the passage, and also we have completed the line bar graph of tree diagram. And in the last period we have completed the tree diagram about a pran. And today we are going to study about the page that you are looking on the screen, page number 115. And by using this passage, we are going to complete the following points help of the about text or passage. So let us see the passage. We are going to read the passage, and by using and reading this passage, going to complete the points in the page number 152. So dear friends, all of we know that what is the important thing in our routine note making. In short, organizing notes is an essential component of note making or note taking. तर नोट टेकिंग किंवा नोट मेकिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्टुडंट मस्ट रिमेंबर दॅट द नोट्स आर फॉर फर्दर यूज. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की आपल्या स्वतःच्या सेल्फ नोट्स नंतरच्या वापरासाठी आपल्याला उपयोगी पडतात अभ्यासासाठी शॉर्टमध्ये. इफ यू फेल टू मेक एनी सेन्स ऑफ युअर नोट्स लॅटर, द व्हेरी पर्पज ऑफ नोट मेकिंग अँड नोट टेकिंग अँड नोट मेकिंग इज डिफिटेड. तर तुम्ही जर नोट मेकिंग नोट टेकिंगचा पर्पज हेतू लक्षात नाही घेतला तर हा नोट मेकिंग नोट टेकिंगचा डिफीट म्हणजे पराभव आहे. सो म्हणून द यूज ऑफ प्रॉपर हेडिंग्स, महत्त्वाची गोष्ट की योग्य हेडिंग दिलं पाहिजे तुम्ही नोट मेकिंगला. सब हेडिंग्स दिले पाहिजेत, आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच हेडिंग्ज अँड सब हेडिंग्ज आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू मस्ट जुडिशियसली यूज नंबर्स अँड लेटर्स फॉर द सब टॉपिक्स. म्हणजे जिथं गरज आहे तिथं नंबर्स वगैरे तुम्ही सब टॉपिकला दिले पाहिजेत. डिराइव्ड पॉईंट्स, अंडरलाइनिंग अँड युजिंग द आस्टरिस्क्स. म्हणजे जिथं महत्त्वाचे अशी फुली मारून इम्पॉर्टंट पॉईंट केला पाहिजे. विल हेल्प यू टू आयडेंटिफाय द मेन पॉईंट्स ॲट अ ग्लान्स. तर मेन पॉईंट एका नजरेत तुम्हाला लक्षात येण्यासाठी तशी फुले मारा. अबव ऑल मेथड, ज्यावर मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या मेथड्स आहेत. म्हणजेच पॉईंट्सवरून आहे, त्यानंतर टेबलवरून आहे, पायचार्टवरून आहे नोट मेकिंग, किंवा मॅपवरून आहे, ग्राफवरून आहे, ट्री डायग्रॅमवरून आहे. तर ह्या सगळ्या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. पॅसेज दिला जातो. बाय युजिंग द पॅसेज you have to complete the note making or note taking. So above all, the methods and styles of note making should be in tune with your personal propensity of ordering the things. तर ह्या एखाद्या गोष्टीचे ऑर्डर लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतात. तर डिअर फ्रेंड्स, पेज नंबर 151 आता आपण बघणार आहोत. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. असा क्वेश्चन येतो तुम्हाला पॅसेज. आता हा पॅसेज वाचायचा आणि खाली दिलेल्या जे काय पॉईंट्स तुम्हाला आलेले असेल ते कम्प्लीट करायचे. ऑकेजनल सेल्फ मेडिकेशन हॅज ऑलवेज बीन
पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक प्रासंगिक सेल्फ मेडिकेशन हे एक दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. द मेकिंग अँड सेलिंग ऑफ ड्रग्ज, ड्रग तयार करणं, त्याची विक्री करणं, हॅज अ लॉंग हिस्ट्री, याला एक मोठा इतिहास आहे. अँड इज क्लोजली लिंक्ड लाईक अ मेडिकल प्रॅक्टिस इट सेल्फ, आणि हे मेडिकल प्रॅक्टिसला स्वतः लिंक आहे. विथ ब्रीफ इन मॅजिक, आणि थोडक्यात अशी त्याची मेडिसिनची जादू आहे. ओनली ड्युरिंग द लास्ट 100 years, मागील काही शतकांमध्ये, ऑर सो द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेक्निक्स, काही वैज्ञानिक तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाल्यामुळं, मेड डायग्नॉसिस पॉसिबल, त्याची डायग्नॉसिस जे आहे म्हणजे तपासणी वगैरे जे आहेत, म्हणजे योग्य तो रिझल्ट तो शक्य झालेला आहे. द डॉक्टर इज नाव एबल टू फॉलो अप द करेक्ट डायग्नॉसिस ऑफ मेनी इलनेस विथ द स्पेसिफिक ट्रीटमेंट ऑफ देअर कॉजेस. डॉक्टरसुद्धा ह्या विज्ञानाच्या माध्यमातून, मेडिसिनच्या माध्यमातून वेगवेगळी ट्रीटमेंट त्यांची जे त्याची कॉजेस, कारणं काय ते शोधू शकतात. इन मेनी अदर इलनेस, अनेक इतर आजारामध्ये, ऑफ विच द कॉजेस मे रिमेन अननोन, बरीचशी कारणं अजून अननोन आहेत, माहीत आहेत आजारांची. ही इज स्टील लिमिटेड लाईक अनक्वालिफाईड प्रिस्क्रायबर, तर काही वेळेला ते अनक्वालिफाईड प्रिस्क्रायबर जे प्रिस्क्राईब करतात, लिहून देतात, ते अनक्वालिफाईड असं म्हणलेलं आहे. टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स, तर काही लक्षणावरून आपल्याला ट्रीटमेंट दिली जातात. फॉर एक्झाम्पल कोरोना. तर कोरोनाची लक्षणं म्हणजे काय आपल्याला सगळ्याला पाठ झालेलं आहे. कोणती लक्षणं आहेत कोरोनाची, तर त्याच्यावरून त्याची ट्रीटमेंट दिलं जातं सिम्पटम्सवरून. मग सर्दी असेल, खोकला असेल, टेम्परेचर असेल, किंवा अंगदुखे असेल, किंवा डोकेदुखे असेल, विकनेस असेल, या सिम्पटम्सवरून ते कोरोनाची ट्रीटमेंट दिली जाते. द डॉक्टर इज ट्रेन्ड टू डिसाईड वेन टू ट्रीट सिम्पटम्स ओनली. डॉक्टर ट्रेन झालेले असतात आणि निर्णय घेतात की कसं त्या म्हणजे त्या सिम्पटम्स, लक्षणावरून कसं ट्रीटमेंट करायचं ओनली. अँड वेन द अटॅक कॉज, आणि जर एखादा अटॅक आलाच, दिस इज इसेन्शियल डिफरन्स बिटवीन द मेडिकल प्रिस्क्रायबिंग अँड सेल्फ मेडिकेशन. तर मग मेडिकल एखाद्याला अटॅक आला तर दिस इज इसेन्शियल डिफरन्स, हे एक अत्यावश्यक घटक, डिफरन्स महत्त्वाचा आहे. कशामधला? मेडिकल प्रिस्क्रायबिंग अँड सेल्फ मेडिकेशन. आता नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. द ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती, हॅज बॉट अबाउट मच प्रोग्रेस इन सम फील्ड्स ऑफ मेडिसिन. मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची झालेली प्रगती, इन्क्लुडिंग द डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक ड्रग थेरपी, तर सायंटिफिक ड्रग थेरपीचा समावेश त्यामध्ये आहे. इन द मेनी कंट्रीज पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन इज इम्प्रूव्हिंग. इन मेनी कंट्रीज पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन, एक सार्वजनिक आरोग्य संघटना यांचा काय आहे तर इज इम्प्रूव्हिंग, सुधारणा होत चालली. अँड पीपल्स न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स हॅव रायझन, लोकांचं अन्न पोषकत्व जे आहे ते प्रगती होत चालली आहे त्यात, पोषक अन्न घेण्याबद्दल. पॅरलेल विथ सच बेनिफिशियल ट्रेंड, ट्रेंड मीन्स बदल, त्याच जोडीला एक असा महत्त्वाचा हा जो बदल आहे, आर टू विच हॅव अँड ॲडव्हर्स इफेक्ट, एक त्याला ॲडव्हर्स इफेक्ट जो होतो. वन इज द यूज ऑफ हाय प्रेशर ॲडव्हर्टायझिंग, एक जादा प्रकारे जाहिरातबाजी करणं, बाय द फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री विच हॅज टेंड टू इन्फ्लुएन्स बोथ पेशंट अँड डॉक्टर्स, की जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत ना, त्यांनी केलेली जाहिरातबाजी याचा परिणाम लोक आणि डॉक्टरवरही होतो आहे. अँड हॅज लेड टू द ओव्हर यूज ऑफ ड्रग्स जनरली, आणि मग साहजिकच या ड्रग जे शरीराला घातक आहे त्याचा ओव्हर यूज होतोय. द अदर इज एमर्जन्स ऑफ इटिंग, खाण्याची गरज, निकड. इनसफिशियंट स्लीप, कमी झोप, हे आज आपल्या आजाराचे कारण आहे. एक्सेसिव्ह स्मोकिंग, काही जण, अँड ड्रिंकिंग, काही जण सिगार किंवा स्मोकिंग करतात, ड्रिंकिंग करतात, ते कारण. पीपल विथ डिसऑर्डर अरायझिंग फ्रॉम फॉल्टी हॅबिट्स सच ॲज दीज ॲज वेल ॲज फ्रॉम द अनहॅपी ह्युमन रिलेशनशिप. काय वेळेला अनहॅपी रिलेशनशिप, जे आपले रिलेशनशिप नाते आहे ते
नाराजीमुळं सुद्धा असे व्यसनाधीन लोक होतात. ऑफन रिसॉर्ट टू सेल्फ मेडिकेशन, स्वतःचं औषध सेल्फ मेडिकेशन, अँड सो ॲड द टेकिंग ऑफ फार्मास्युटिकल्स टू द लिस्ट. आणि मग त्या फार्मास्युटिकलची लिस्टमध्ये ॲड करून घ्यायचं. ॲडव्हर्टायझर्स गो टू ट्रीट लेन्स टू कॅच दिस मार्केट. आणि मग जाहिरातदार काय करतात तर जाहिरात करून मार्केट कॅच करतात. क्लेव्हर ॲडव्हर्टायझिंग, हुशार जाहिरातबाज काय करतात, एम्ड ॲट द क्रॉनिक सफर्स हू विल ट्राय ॲट एनिथिंग बिकॉज डॉक्टर्स हॅव नॉट बीन एबल टू क्युअर देम. काही वेळेला डॉक्टर त्यांना बरे करत नाहीत म्हणून काही हुशार जे जाहिरातदार आहेत ते आपला इफेक्ट करतात. कॅन इंड्यूस सच फेथ, त्यांचा विश्वास निर्माण करतात इन अ प्रिपरेशन, निर्मितीवरती. पर्टिक्युलरली इफ चीपली प्राइस्ड, स्वस्तात मिळणारी औषधं. दॅट इट विल प्रोड्यूस बाय सजेशन अ व्हेरी रिअल इफेक्ट इन सम पीपल. काही लोकांवर रिअर इफेक्ट म्हणजे परिणाम रिअर असतो, अगदी कमी. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर ऑल्सो एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम माइल्ड कंप्लेंट्स सच ॲज सिम्पल कोल्ड, कफ, विच क्लिअर अप बाय देमसेल्स विदिन अ शॉर्ट टाईम. तर डॉक्टरांकडे न जाता जाहिरातदारांनी केलेल्या जाहिरातीवरती जे खोकल्याची किंवा सर्दी पडशे खोकल्याची जी औषधं आहेत ते शॉर्ट टाईममध्ये बरी करणारी जाहिरातीमुळं होतात, डॉक्टरकडे न जाता. त्यामुळे जाहिरातीचा परिणाम. दीज आर द मेन रिझन्स वाय लॅक्सेटिव्ज, म्हणजे ह्याची जे कारणं आहेत की लॅक्सेटिव्ज, इनडायजेशन रेमेडीज, अपचनाची उपाय, पेनकिलर्स म्हणजे वेदनाशामक, कप मिक्सचर्स, खोकल्याविषयीची काही औषधं, टॉनिक आपण घेतो ते, व्हिटॅमिन्स, जीवनसत्व, अँड आयर्न टॅबलेट, लोहच्या गोळ्या वगैरे, नोज ड्रॉप्स, नाकातील ड्रॉप, ऑइंटमेंट्स अँड मेनी अदर प्रिपरेशन आर फाउंड इन क्वांटिटी इन मेनी हाऊसहोल्ड. तर बऱ्याच वेळा डॉक्टरकडे न जाता लोक घरगुती उपाय म्हणून घरी बरेचसे औषधोपचार करतात बाय युजिंग द इफेक्ट ऑफ ॲड म्हणा. इट इज अ डाऊटफुल, मग हे संशयास्पद होतं की वेदर टेकिंग दीज थिंग्स एव्हर इम्प्रूव्ज अ पर्सन्स हेल्थ, अशा औषधं घेण्याने माणसाच्या आरोग्याच्या सुधारणा होते का. इट मे इव्हन मेक इट वर्स, काय वेळेला त्याचं बॅड परिणाम सुद्धा होतात. वर्स, वाईट का परिणाम, बिकॉज द प्रिपरेशन मे कंटेन अनसुटेबल इनग्रॅडियंट्स, म्हणजे मानवाला काय अनसुटेबल इनग्रॅडियंट्स, काय नको ते आरोग्याला आपल्याला शरीराच्या ह्यानुसार नको ते घटक त्याच्यामध्ये वापरले जातात. ingredient worse because the taker may become depend on them, worse because they might be taken excess. कदाचित त्याचं कंटेंट जे आहेत घटक ते जादा वापरले असतात. आणखी का, बिकॉज, तर तुम्हाला रिझन इथं वर्स बिकॉज, कारण अजून वाईट का आहे ते औषधं तशी घेणं, बिकॉज द विदाउट ॲडवाईस ऑफ द डॉक्टर घेणं वाईट का. वर्स बिकॉज दे मे कॉज पॉयझनिंग, कदाचित त्या औषधामुळं तुम्हाला विषबाधासुद्धा होण्याची शक्यता असते. अँड वर्स्ट ऑफ ऑल बिकॉज, आणि आणखी बऱ्याचशा कारणामुळं ते वाईट का. सिम्पटम्स ऑफ सम सिरियस अंडरलाईंग कॉजेस मे बी आस्क्ड, काही इतर लक्षणंसुद्धा आपल्याला औषधाच्या बॅड इफेक्टमुळे शरीरावरती होतात. अँड देअर फॉर मेडिकल हेल्प मे नॉट बी सॉट, आणि मग मेडिकल हेल्प त्यावेळेला आपल्याला उपयोगाला पडत नाही. सेल्फ डायग्नॉसिस, स्वतःची स्वतः तपासणी किंवा डायग्नॉस करणं, इज अ ग्रेटर डेंजर दॅन सेल्फ मेडिकेशन. तर स्वतःची स्वतः औषधं विदाउट हे करणं, डायग्नॉस करता घेणं हे चुकीचं आहे. आपल्याकडं काय होतं अलीकडच्या काळामध्ये की काय थोडं डोकं दुखायला लागलं, घ्या पेनकिलर, लगे आपल्याला ते गोळ्यांची नावंसुद्धा माहीत झालेली असतात, सारखे पेनकिलर घेऊन. पण ह्या सारख्या पेनकिलर किंवा इतर गोळ्या विदाउट द ॲडवाईस, विदाउट द सजेशन ऑफ डॉक्टर घेतल्यामुळं कदाचित आपल्या शरीरावरती बॅड इफेक्ट होतो. जादा गोळ्या खाणं, पेनकिलर वगैरे, किडनीवर अफेक्ट होतो, मग किडनी फेल होते, शरीराला हॅबिट लागून जाते. म्हणून सेल्फ डायग्नॉसिस इज ग्रेटर दॅन सेल्फ मेडिकेशन हे म्हणलेलं आहे. तर या पॅसेजवरून आधारित आपल्याला आता काय बघायचं आहे, तर पेज नंबर 152 वरती जे आता आहे ते कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर बघूया आपण पेज नंबर 152 वरतीचं
क्वेश्चन वाचूया. कंप्लीट द फॉलोइंग पॉइंट्स विथ द हेल्प ऑफ द अबाउट टेक्स्ट. गिव्ह अ सुटेबल टायटल. तर आता पुन्हा एकदा बघा, पॅसेज वाचून आपण झाला. आता त्या पॅसेजवरून आपल्याला खाली काय क्वेश्चन आहे तो कंप्लीट करायचा आहे, आन्सर त्याचे. कंप्लीट द फॉलोइंग पॉइंट्स विथ द हेल्प ऑफ अबाउट टेक्स्ट. वर जो पॅसेज दिला आहे त्याच्या मदतीनं गिव्ह अ सुटेबल टायटल. हे पॉइंट्स कंप्लीट करा आणि सुटेबल टायटल द्या. तर हे काय आहे, कशाविषयी आहे? सेल्फ मेडिकेशन. टायटल काय येईल आता आपल्याला? सेल्फ मेडिकेशन. येते लक्षात? मग पॉईंट फर्स्ट आहे तो बघा, त्यात सेल्फ मेडिकेशन. त्यानंतर मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नॉसिस. बघूया आपण आता एक एक पॉईंटचं. सेल्फ मेडिकेशन त्यातला ए दिलाय बघा, पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years. BCD आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर पॅसेजमध्ये आता दिलेलं आहे हे सगळं, तुम्ही बघा वाचा की बीला काय येतं. तर पहिला दिलेला आहे पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग लास्ट 100 years. बी लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक. पुन्हा एकदा बघा, बी पॅसेजमध्येच आहे सेल्फ मेडिकेशनमध्ये, तुम्ही फक्त बघा वाचा आणि भरा. तर लिंक्ड विथ बिलीफ इन मॅजिक. त्यानंतर सी लिमिटेड टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स. आणि नंबर डी, सी काय सांगितलं, लिमिटेड टू द ट्रीटमेंट ऑफ सिम्पटम्स. पॅसेजमधलंच मी सांगतोय, फक्त गाळ्याला जागा भरा आपल्या या. त्यानंतर डी, people with certain lifestyle disorders mainly resort to it. त्यानंतर त्याच्यामध्ये दिला मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नॉसिस. तर बघा, मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नॉसिसमध्ये त्यातलंच पॉईंट लिहायचे आता ABCD. तर ए, स्पेसिफिक ट्रीटमेंट टू द कॉजेस ऑफ डिसीज. स्पेसिफिक ट्रीटमेंट टू द कॉजेस ऑफ डिसीज. त्यानंतर तीच बघायचं आपण मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नॉसिसमध्ये. बी, करेक्ट डायग्नॉसिस ड्यू टू द डेव्हलपमेंट इन टेक्नॉलॉजी. सी, बी बघा, करेक्ट डायग्नोसिस ड्यू टू द डेव्हलपमेंट इन टेक्नॉलॉजी. सी, डॉक्टर इज ट्रेंड. डॉक्टर इज ट्रेंड हे सगळं आपण पॅसेजमधलं सांगतोय, मेडिकल प्रिस्क्रायबिंग डायग्नोसिसमधलंच पॉईंट सांगतोय. तिथं तुम्ही फक्त पॅसेजमध्ये ह्या पॉईंटचं भरायचे. डॉक्टर इज ट्रेंड टू डिसाइड वेन टू ट्रीट सिम्पटम्स अँड वेन टू ट्रीट द कॉज. आणि लास्ट डी, मस्ट बी सॉट because self diagnosis is greater danger than self medication. सेल्फ डायग्नोसिस, स्वतः डायग्नोसिस केलं हे डेंजर आहे कशापेक्षा? सेल्फ मेडिकेशन मध्ये. आता नेक्स्ट पॉईंट दिला सेकंड बघा तिथला, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इन मेडिसिन. बघा आता टेक्नॉलॉजिकल मेडिसिन ॲडव्हान्स पॅसेजमध्ये कुठं आहे? आहेत हे सगळे पॉईंट तिथं, फक्त तुम्हाला ते बघायचं आणि भरायचे. सो इझी, आउट ऑफ मार्क्स यू गेट इट. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इन मेडिसिन त्यातला एक दिलाय त्याने, ए, ड्रग थेरपी. नंबर बी, इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन. ए काय, ड्रग थेरपी. बी, इम्प्रूव्हमेंट इन पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन. तर सी काय आहे, राईज इन न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स. आता लास्ट पॉईंट बघा, असे पॉईंट्स फक्त यू हॅव टू कम्प्लीट द ब्लँक्स बाय युजिंग द पॅसेज अँड पॉईंट्स आर गिवन टू यू. ओनली रीड दिस पॉईंट इन द पॅसेज अँड कम्प्लीट द सब पॉईंट्स रिलेव्हंट टू द मेन पॉईंट्स बाय युजिंग द पॅसेज. सो इझी, आउट ऑफ मार्क्स यू गेट इट. लास्ट पॉईंट बघा, थर्ड पॉईंट, क्लेवर ॲडव्हर्टायझिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज. तर आता हा पॉईंट पण आहे बघा पॅरेग्राफमध्ये, बघा तिथं क्लेवर ॲडव्हर्टायझिंग सुरुवातीलाच आहे, थर्डमध्ये शेवट, बाय फार्मास्युटिकल कंपनीज. त्यातला आता ए देऊन टाकलाय त्यांनी, टेक ॲडव्हान्टेज ऑफ पीपल्स नीड. तर बी आणि सी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर पहिला काय दिलाय त्यांनी, टेक ॲडव्हान्टेज ऑफ पीपल्स नीड, आणि बी कंप्लीट करायचं आहे. मग एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम कॉमन एलिमेंट्स. एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम कॉमन एलिमेंट्स.
आता हा पॉईंट मी देतो, याच्याऐवजी अजून त्याच्यात बरेचसे पॉईंट्स आहेत, त्यामुळे तुम्ही दुसरा दिला तरी चालेल. त्यानंतर सी, क्लेवरली प्राइस्ड ड्रग्ज अपील. क्लेवरली प्राइस्ड ड्रग्ज अपील टू द सायकोलॉजिकल नीड्स ऑफ सर्टन क्रॉनिक सफर्स. आता इथं तुम्ही क्लेवरली प्राइस्ड ड्रग्ज एवढं म्हणला तरी सुद्धा सफिशियंट आहे. आणि मग सर्टन क्रॉनिक सफर्स वगैरे. तर याप्रमाणे आपण विथ ऑल अँगल, सर्व बाजूने आपण नोट मेकिंग कंप्लीट केलेलं आहे. यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट, पॅसेज येणार आहे, तो पॅसेज वाचायचा पहिल्यांदा. यू हॅव टू रीड द पॅसेज. मग पॅसेज पूर्ण वाचून घेतला आणि मग खाली तुम्हाला पॉईंट्स असतील, आता आपण बघितले असे पॉईंट दिले जातील. यू हॅव टू कम्प्लीट द पॉईंट, मेन पॉईंट, सब पॉईंट बाय युजिंग द पॅसेज. किंवा तुम्हाला टेबल दिलं जाईल, पॅसेज दिला जाईल आणि खाली टेबल दिलं जाईल, काय ब्लँक्स ठेवलेले असतील तर ते ब्लँक्स पॅसेजमध्ये वाचून यू हॅव टू कम्प्लीट द ब्लँक्स. त्यानंतर तुम्हाला पॅसेज दिला जाईल, ट्री डायग्रॅम कंप्लीट करायला सांगितले जाईल. काही पॉईंट दिले असतील, काही पॉईंट्स ब्लँक्स ठेवले असतील, यू हॅव टू कम्प्लीट द ट्री डायग्रॅम. काही वेळेला तुम्हाला पाय चार्ट दिला असेल, बाय रिडिंग द पॅसेज यू हॅव टू कम्प्लीट द पाय चार्ट, गोल सर्कल. काही वेळेला तुम्हाला ग्राफ दिला असेल, बाय रिडिंग द पॅसेज यू हॅव टू प्रिपेअर द ऑर कम्प्लीट द ग्राफ. तर काही वेळेला तुम्हाला टॅब्युलर इन्फॉर्मेशन भरायला सांगितलं असेल, बाय युजिंग द पॅसेज यू हॅव टू कम्प्लीट द टेबल ऑर टॅब्युलर इन्फॉर्मेशन. सो this question is so easy question. Read this. I have completed this topic with all angle, with detailed study. So don't miss this 3 marks, because easy marks and you get out of marks of this question, note making. So today we have completed unit number 3.3, note making. So today we are going to stop here. Thank you. Okay.